अण्णा गेले आणि दुसऱ्या दिवशी श्रीधर आला. अण्णा जाण्याचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. काल फोन नाही घेतलास? मंजुश्री बोलली नाही. फोन बंद केलास तू? तिने नजर उचलूनही पाहिलं नाही. मी तुला घेऊन जाण्यासाठी आलोय. ती गप्प. मी काय म्हणतोय? ती जणू बहिरी झालेली होती. बॅग घे, आपल्याला निघायला लागेल. आत्ता निघालो तरी रात्र होईल पोचायला. मी येऊ शकणार नाही. नजर खाली ठेवून ती शांतपणे म्हणाली. का? अण्णा जाऊन 1 दिवस सुद्धा झालेला नाही. कोण अण्णा? काय संबंध त्यांच्याशी आपला? आता तिला राहावलं नाही. तिने नजरेला नजर दिली. आपला काय संबंध आहे? लग्न झालेलं असलं तरी मना शरीराशी आपलं नातं जोडलं गेलेलं नाही. मंजुश्री, 1 रात्र तुमच्या घरात होते मी. आधार दिला नाहीत का विश्वास दिला नाहीत? अण्णांबरोबर मी महिनाभर राहिली आहे आणि इथे सगळे दुःखात असताना मी येऊ? तिचा अवतार बघून त्यांनी थोडं नरम व्हायचं ठरवलं. इथल्यापेक्षा तुला चांगली संधी देईन मी. 110%ची. हे बघ, महिन्याला कोटीचा फायदा आहे. तुझं समाजसेवेचं क्वालिफिकेशन, माझं MBA, दोघं मिळून सरकार आणि समाजाला ओरबडून खाऊ. असंच ना? ते शक्य नाही आहे मला. मंजुश्री चिडून बोलली. तिच्या डोळ्यातल्या आगीला तो नजर देऊ शकला नाही. क्षणभर त्यांनी विचार केला. आपला नवरेपणा अंगलट येईल. तो शांत झाला आणि समंजस नवऱ्याप्रमाणे म्हणाला, मंजुश्री, मी जरा घाईच करतोय असं मला वाटतंय. चुकलंच माझं. किमान दशक्रिया विधीपर्यंत तरी तुला चल असं म्हणायला नको होतं. तो उठला, बाहेर पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडेही तिला बघायची इच्छा झाली नाही. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामाला लागली. मंजुश्रीने आश्रमातल्या सगळ्यांना कामाला लावलं. मोजून माणसं किती? मंजुश्री, रामदास, पंढरी, आणखीन 2. एकूण 5 जण. त्या चौघांना तिने स्पष्ट बजावलं. अण्णांच्या जीवनाचा आदर्श ही आपली प्रेरणा आहे. ते जाण्यानं आपण खचलो, त्यांचं कार्य मध्येच सोडलं तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. 10वा होण्याची आपण वाट बघायची नाही. आपण अण्णांच्या कामाला लागायचं आहे. भिकाई वस्ती, धावडवाडी या ठिकाणी आपली आवश्यकता आहे. आपण थांबून जमणार नाही. मंजुश्रीचं काम चालू होतं. पंढरी, रामदास नवी शक्ती लाभली होती त्यांना. मंजुश्री आता चालण्यात, डोंगर चढण्यात, दुर्गम भागात फिरण्यात मागे नव्हती. इच्छाशक्ती आणि कार्याची धुंदी यांनी तिला सक्षम केलेलं होतं. मध्येच 1-2दा श्रीधरचा फोन आला. तिने घेतलाच नाही आणि नंतर मात्र तिने मोबाईलचं कार्डच बदलून टाकलं. भिकाई वस्तीवरून ती आश्रमावर आली तर श्रीधर तिची वाट बघत बसल्याचं बघितलं तिने. तिने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. ती आपल्या कामात गर्क होती. श्रीधर बसून होता. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघाली. हा उठला, समोर उभा राहिला. हां, बोल. ती जाणून बुजून एकेरी शब्दात बोलली. केव्हा निघायचं आहे आपण? तू केव्हा येतोयस इथे राहायला? तिचा त्याला प्रश्न. मी इथे? हो, इथे. इथे तुझी खूप आवश्यकता आहे. मला तुझी खूप मदत होईल. इथे राहणं मला शक्य नाही. मग मला इथून निघणं शक्य नाही. त्याचा मेंदू हलला, पण त्यांनी मोठ्या प्रयत्नानं संयम पाळला. मंजू, मला तू जरा समजून घे. समजून घेण्यात एकदा चूक झालेली आहे. मंजू, प्लीज. समाजसेवाच करायची आहे ना? ती करतीच आहे की मी इथे. मला तुझी समाजसेवा नको आहे. मला फक्त तू हवी आहेस. जाहिरात विसरलास? त्या जाहिरातीच्या समर्थनार्थ केलेला युक्तिवादही विसरलास? मी सगळं विसरलोय. मला केवळ पत्नी म्हणून हवी आहेस. तू केवळ माझा संसार केलास तरी. अच्छा, म्हणजे केवळ तुझी सेवा करायची.
तसं म्हण हवं तर. मंजू, माझं तुझ्यावर प्रेम, विटंबना करू नको रे त्या प्रेम या शब्दाची. आत्तापर्यंत उतू गेलेलं प्रेम पाहिलं नाही का अनुभवलेलं नाही मी. लग्न झाल्या झाल्या तुझ्या प्रेमाने बाहेर काढलं मला. अलीकडे केलेल्या फोनशिवाय फोन केला नाहीस. कुठे असेल, कुठे गेली असेल, कधी जाणून घेतलं नाहीस. मी फोन केला तर माझ्याशी कोरडेपणानं बोललास. चुकलं माझं. दुरुस्तीला संधी देते. या दुर्गम भागात खरंच तुझी आवश्यकता आहे. मी इथे येऊन राहणं शक्य नाही आहे. डोंगरदऱ्यात फिरताना तू माझ्या साथीला हवा आहेस. मी नाही करू शकणार ते. मग तुझ्या माझ्या वाटा वेगळ्या आहेत. मंजू, आपलं लग्न झालंय. लग्न झाल्याने तू मला काय दिलं रे? गळ्यातलं मंगळसूत्र. ते तर मी केव्हाच आदिवासींच्या औषधासाठी मोडलं. मंजू, इथे सगळे मला मंजुश्री ताई म्हणतात. अगं, माझा प्रत्येक मिनिट महत्वाचा इथे. तिने पाय उचलले, निघून गेली. पुढच्या कामाला तिने झोकून घेतलं. श्रीधर कधी गेला याची माहिती सुद्धा तिने घेतली नाही. दिवस कुठल्या कुठे सरला, पण रात्र वैरिणी झाली. दोन मनांपैकी एक मन कामात असताना गुरगुरत नाही, चिमटे काढत नाही, भांडत नाही, पण निवांतपणा मिळाला की त्याला चेव येतो. रात्री मंजुश्री आडवी झाली आणि दुसरं मन पहिल्या मनाला विचारायला लागलं, वागलीस ते बरोबर होती का? हो, होते. नवरा होता तुझा तो. आदिवासी आश्रमावर आला तरी जेऊ खाऊ घातल्याशिवाय तू जाऊ देत नाहीस त्याला. कसला धर्म पाळलास तू? त्यांनी आजपर्यंत कुठला धर्म पाळलाय? 7 फेरे नवऱ्यामागेच मारले पाहिजेत का? पत्नी मागे का नाही मारू फेरे? तू फेरेच मारणार आहेस ना? मग मार, बघू तुझी हिंमत. मला भीती दाखवतेस? हे बघ, तू शेवटी स्त्री आहेस. भावनेच्या आहारी जाऊन तू शिवधनुष्य उचलू बघतीयस. अण्णा, शेवटी पुरुष होते, तू स्त्री आहेस. स्त्री तुलनेनं कशा कशात कमी पडते? पुरुषापेक्षा स्त्री जास्त कष्टाळू असते, संवेदनशील असते, भावना प्रधान असते आणि सेवा शुश्रूषेत ती तरबेज असते. पण शारीरिक क्षमता, त्या क्षमतेची किती दिवस भीती दाखवणार? या भूमीत राज्य राखणाऱ्या कमी महिला आहेत का? तुलनेने फार कमी आहेत. मग कदाचित त्यातली मी एक असीन. अगं, केवळ एक विंचू पुरेसा आहे तुझ्यासाठी. साप, वन्य, हिंस्त्र प्राणी. मंजुश्रीच्या अंगावर काटा आला तो पाहून दुसऱ्या मनानं हातात हंटरच घेतला. स्त्रीनी उंबरठ्यात आपलं विश्व उभं करावं. फार तर शाळेत शिक्षिका व्हावं, दवाखान्यात नर्स व्हावं, दाई व्हावं, रांधावं, उष्टी काढावीत. मंजुश्री अबोल झाली. दुसरं मन हसत राहिलं. मंजुश्री, स्त्रीनी मुलांना पोटात वाढवावं, प्रसूतीच्या वेदना सहन कराव्यात, नवा जीव जन्माला घालावा. मंजुश्री कूस बदलत राहिली. दुसऱ्या मनाच्या हास्याचा प्रतिध्वनी रक्तात मिसळून गेला होता. कितीतरी वेळ ती तशीच पडून होती. जणू ती हारली होती. बाण वर्मी लागला होता. आता परत फिरणं. मादी, विस्तवाचे चटके, तव्याचे चटके, मुलांना जन्म, फक्त दास्यत्व. उषक्काल होता होता पहिलं मन खुदकन हसलं. मंजुश्रीच्या कानात कुजबुजलं, तुझा उंबरठा पृथ्वीच्या कक्षेबाहेर आहे. संपूर्ण अवकाशात तुझं विश्व आहे. तू जन्मदात्री आहेस, तू रक्षण करती आहेस, प्रसंगी शस्त्रधारी आहेस. तू लक्ष्मी आहेस, तू सरस्वती आहेस. शिक्षिका होणं म्हणजे कमीपणाचं आहे का? ज्ञानदात्री होणं. रोग्याची सेवा म्हणजे पूर्वजन्माची तू वाटेकरी होणं. उठ, उषक्काल झालाय, कामाला लाग. पहाटे लवकर उठून रात्री सर्वांना झोप लागेपर्यंत महिलांची तू प्रतिनिधी आहेस. चल, कामाला लाग. मंजुश्री उठून बसली. वेगळंच तेज तिच्यात संचारलं होतं. नवसंजीवनी रक्तात दौडायला लागली होती. आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
तिने निर्णय घेतला, शिक्षणाशिवाय क्रांती नाही. म्हणून ज्ञानगंगा पहिली या भागात आणायचा निर्णय झाला. पण कार्यवाही कोण करणार? आश्रमात माणसं केवळ 5. गंगाजळी शून्य. आशेचा लवलेश नाही, मदतीचा हात नाही, कोणी गॉडफादर पाठीशी नाही. निर्णय उत्तम. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने आरोग्याचा प्रश्न सुटेल, आरोग्यदायी सवयी लागतील, शिक्षणानं शेती करता येईल, अंधश्रद्धा नष्ट होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन येईल, जगातल्या घडामोडी ज्ञात होतील. शिक्षणाशिवाय काहीही करता येणं शक्य नाही. ती पंचायत समितीत गेली. गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांची एकत्र मीटिंग करायची इच्छा व्यक्त केली. मी आश्रमातून आली आहे अशी सुरुवात करून अण्णांचं कार्य पुढे चालू ठेवायची इच्छा तिने व्यक्त केली. त्यांना अण्णा आश्रम याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांना ते असायचं कारणही नव्हतं. सरकारी अधिकारी, 3 वर्षांनी जागा, काम दोन्हीही बदलणारी माणसं. जिथे जातात तिथे काम करतात, पाट्या टाकतात, 3 वर्षांनी नव्या गावी निघून जातात. मंजुश्रींनी थोडक्यात दुर्गम भागाचं वर्णन केलं. गटशिक्षणाधिकारी सवाखंडे म्हणाले, आम्ही काय करू शकतो? तिथं अधिकृत शाळा आहेत, शिक्षक नेमलेले. ते झटकून मोकळे झाले. तशी मंजुश्री म्हणाली, त्या भागात मी गेले 4-4.5 महिने फिरतेय. मला कुठल्याच गावी शाळेची इमारत दिसली नाही किंवा शिक्षक भेटले नाहीत. अहो मॅडम, इमारती बांधल्याच नाहीत, त्या दिसणार कशा? तेच मला म्हणायचं आहे ना. कशासाठी लाखो रुपये खर्च करायचे हो? वाढी वस्ती, विद्यार्थी संख्या फार तर 3-4, लय तर लय 6. मग त्यांना शिक्षणाचा हक्क नाही? आहे ना, आहे. पण ती जी काय 3-4 पोरं आहेत ना, ती शाळेत तर आली पाहिजे ना. मग ते काम शिक्षकांचं नाही आहे का? अहो, शिक्षक त्या भागात जायला तयार आहेत का? त्यांनी जायचं तर राहायचं कुठं? मांडवात, जाळीत, गुहेत का खोप टाकून? मॅडम, हिंस्त्र प्राणी, साप, कीटक यांचं भय असतंच की त्यांना. आम्ही प्रत्येक गावी शिक्षक नेमलेला आहे, पण ते जाऊ शकत नाहीत तिथं. पगार त्या शाळेच्या रेकॉर्डवर निघत असेल, नेमणूक दाखवायलाच लागते ना. मग आत्ता कुठे काम करतात ते सगळे? काही तालुका ऑफिसमध्ये आहेत, काही मोठ्या शाळेत सामावून घेतलेत. मग त्यातले मला 10 शिक्षक द्या. 1 शिक्षक यायला तयार होणार नाही. मी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करते त्या भागात. हो, शक्य नाही होणार ते. का? मी त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करते. बांगला बांधून दिला ना तरी कोणी तयार होणार नाही. मग ते तयार होणार नाहीत हे तुम्ही कसं म्हणताय? अनुभव आहे बाई. सवाखंडे साहेब, मी बोलू का त्यांच्याशी? 1 माणूस तयार होणार नाही. अहो, प्रयत्न करायला काय हरकत आहे? का मला काय दुसरे कामं नाहीत का? सवाखंडे गुरगुरले. पण हेही काम तुमचंच आहे. म्हणजे तुम्ही मला माझं काम शिकवायला आले का? सवाखंडे, अहो तुम्ही रागात काय येताय? हे बघा सवाखंडे, तुम्ही रागावू नका. मॅडमची इच्छा आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि जादाचे बरेचसे शिक्षक इथेच तर आहेत, बोलवा त्यांना. गटविकास अधिकारी श्यामराव रांजणे बोलले. मग सवाखंडेंना पर्याय राहिला नाही. त्यांनी शिपाई पाठवला. अर्ध्या तासात 14 शिक्षक तिथे आले. सवाखंडे गुरगुरले, बोला मॅडम, तुम्हीच बोला, आम्ही ऐकायचं काम करतो. मंजुश्री त्या सगळ्यांना विश्वासात घेत म्हणाली, दुर्गम भागातल्या शाळांवर तुमची नेमणूक आहे, पगार मात्र तुम्ही इथे घेताय. तसं पाहायला गेलं तर त्या भागातले विद्यार्थी आणि नागरिक यांना तुमच्या मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. मी तुमच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायला तयार आहे. मला माहिती आहे अनेक अडचणी आहेत त्या भागात, पण एक चांगलं काम म्हणून तुमच्यातले 10 शिक्षक मला हवेत. कोण कोण यायला तयार आहे? पटकन एक शिक्षक उठले. मी जाऊ शकणार नाही. साहेबांना माहिती आहे माझी 2 मुलं या शहरात इंग्रजी मीडियमच्या शाळेत आहेत.
त्या आदिवासींना शिकवून माझी मुलं आदिवासी करू का मी? ते खाली बसतात न बसतात तोच दुसरे शिक्षक उठले. साहेब, तुम्हाला माहिती माझी तब्येत ठीक नसते. मला रोज डॉक्टरांच्याकडनं इंजेक्शन घ्यायला लागतं. तिसरा शिक्षक उठला. तो तावातावानं म्हणाला, मी अजिबात येऊ शकत नाही. माझ्या मिसेसला तिथलं हवामान अजिबात मानवणार नाही. पत्नीला सोडून मी अजिबात येऊ शकणार नाही, राहू शकणार नाही. चौथा बोलायला उभा राहणार तोच पाचवा उभा राहिला. त्यानं शेतीवाडीची अडचण सांगितली. 14 जणांनी 14 कारणं दिली. तसे सवाखंडे उत्साहात म्हणाले, पाहिलं ना, पाहिलं ना, मी काय म्हणत होतो. या मॅडम तुम्ही आता. सवाखंडे सवाखंडे या 14ही शिक्षकांचे राजीनामे घ्या, नाहीतर त्यांना सस्पेंड करा. जो आजारी आहे त्याला अनफिट ठरवा. बायकोची काळजी आहे त्याला बायकोचा दास बनवा. शेती करू इच्छित असलेल्या शिक्षकाला उत्तम शेती करायची संधी द्या. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना पूर्ण वेळ स्वतःच्या मुलांकडे द्यायला वेळ द्या. मला आज 14च्या 14 जणांचे राजीनामे नाहीतर सस्पेंडच्या ऑर्डर्स हव्या आहेत. श्याम रांजणे उठले, निघाले. जाता जाता म्हणाले, सवाखंडे, शासनाचा पगार घेऊन स्वतःची कामं करण्याची त्यांची हौस त्यांना भागवू द्या. मला 5च्या आत रिपोर्ट हवाय. कुणाही काका, नाना, बाबा, दादा, भाऊंचा फोन आला, दडपण आलं आणि तुम्ही कुचराई केली तर तुमचाही राजीनामा डायरेक्टरांच्याकडे पाठवून द्यायला तयार ठेवा. श्याम रांजणे बाहेर पडले. शिक्षकांपेक्षा सवाखंडेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तो फार वेळ पाहणं मंजुश्रीला शक्य नव्हतं. ती निघणार तोच एक शिक्षक हात जोडून पुढे आले. मॅडम, मला नोकरीची आवश्यकता आहे. डीएड होऊन 2 वर्ष घरी होतो. आत्ता कुठे नोकरी लागली आहे. मी एका पायावर तयार आहे. एक एक करता 14 जणांनीही यायचं मान्य केलं. त्यापैकी तरुण 10 शिक्षकांची मंजुश्रीने निवड केली. त्या 10 जणांना घेऊन ती श्याम रांजणेंच्या केबिनमध्ये गेली. सर, ही 10 माणसं मला हवी आहेत. त्यांची तयारी आहे. यांचा पगार शासन देईल. मी त्यांच्या जेवणाची राहण्याची सोय करीन. मॅडम बसा. मंजुश्री बसली. ते 10 शिक्षक उभेच होते. तुम्हीही बसा ना, मंजुश्री म्हणाली. शिक्षक बसले. मॅडम, तुमची योजना जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. थँक्यू सर. असं म्हणून तिने सांगायला सुरुवात केली. दुर्गम भागातल्या वाड्या, वस्त्या, मुख्य गावं शहरांपासून किमान 25 ते 100 किलोमीटर दूर आहेत. दुर्गम भाग आहे. त्यात निसर्गाची अवकृपा, दळणवळणाची गैरसोय. यामुळे या भागात ज्या वस्त्या आहेत, वाड्या आहेत, तिथले लोक आजसुद्धा अतिशय दयनीय जीवन जगत आहेत. आरोग्याच्या सुविधा नाहीत. शेती कशी करतात त्यांना ज्ञात नाही. जनावरं मारून खाणं, कंदमुळं, झाडपाला, फळे खाणं आणि जगणं एवढंच त्यांना माहिती आहे. माझ्या अंदाजानुसार 100 वर्षांपूर्वी त्यांची लोकसंख्या होती त्या लोकसंख्येत आता घट झालेली दिसेल. कारण कुपोषण, जंगली प्राण्यांचे हल्ले, विषारी प्राण्यांचे दंश. अण्णांनी या भागात काम केलं. गेल्या 10 वर्षांपासून ते जास्त काळ इथे खपले, पण प्रगतीत गती नाही. मी विचार केला की जर क्रांतीच करायची झाली तर शिक्षणासारखं शस्त्र नाही, आणि शिक्षण द्यायचं तर शिक्षक हवेत. म्हणून मी इथपर्यंत आले. मी तुमची मनापासून आभारी आहे. कल्पनेपेक्षा जास्त पदरात पडलं माझ्या. रांजणे म्हणाले, हां, पण मॅडम तुम्ही शाळा इमारतीचं काय करणार? 10-12 वाड्या वस्त्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी बांबू, गवत, झाडपाल्याची इमारत उभारणार. तिथेच या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करणार. विद्यार्थ्यांच्या वस्तीची सोय? हां सर, पर्याय नाही. या शाळेपासून एवढ्या दूरवर मुलांना जाता येणार नाही. म्हणजे निवासी शाळा म्हणा की. दुसरा मार्ग नाही आहे सर. मग त्यांच्या जेवणाचा खर्च? मंजुश्रीची नजर खाली. अहो, शिक्षकांचा पगार शासन देईल, पण मुलांचं काय? सर,
तिने वर पाहिलं. डोळ्यातलं पाणी गालावर आलं होतं. सर, मी शहरात दुकानात जाऊन मदत मागीन सर. शिक्षकांच्या पोटात खड्डे पडले होते. खाटीक खाण्याकडे जाणाऱ्या बकऱ्यांसारखी अवस्था झाली होती त्यांची. हे बघा मॅडम, 8 शाळा बांधकामाचा निधी मंजूर आहे. तालुक्यातली सगळी कामं बंद. 8ही शाळांचा निधी तुमच्या आदिवासी शाळांकडे वळवला जाईल. ओव्हरसियर उद्या येईल, त्याला मदत करा. गरजे एवढ्या वर्ग खोल्या आणि या शिक्षकांचं निवासस्थान युद्धपातळीवर बांधून होईल. मंजुश्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू व्हायला लागले. आणि मॅडम, त्यांच्या जेवणासाठी तुम्ही मदत मागणार आहात ना? पर्याय नाही सर. आश्रमशाळेचा प्रस्ताव स्वतः सवाखंडे तयार करतील. तेही ओव्हरसियर घाडगे यांच्याबरोबर उद्या निघतील. तूर्त मंजुरी येईपर्यंत तुम्हाला मदत गोळा करावीच लागणार आहे, दुसरा मार्ग नाही. मंजुश्री मिळालं त्यावरच प्रचंड खुश होती. आणि हां मॅडम, हे 10,000 आहेत, तूर्त ठेवून घ्या. सर? मॅडम, आमट्यांनी हेमलकशाला शाळा काढली नसती तर आज मी या खुर्चीत बसलो नसतो. झाडावरची पाखरच मारत राहिलो असतो मी. या तुम्ही. मंजुश्री निघाली, पण शिक्षक तसेच उभे. आता तुमची काय अडचण आहे? सर, आम्ही दुर्गम भागात काम करणार, तिथेच राहणार. म्हणजे आमच्या गरजा खूप कमी होणार आहेत सर. आमची फार मोठी बचत होणार आहे. आम्ही आमच्या पगारातली 20% रक्कम या मॅडमकडे देणार आहोत, देणगी म्हणून. श्याम रांजणे उठले. बोलणाऱ्या शिक्षकाच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. आता त्यांच्या पापण्या ओलावल्या होत्या. सारंच अकल्पित, आश्चर्यकारक. मंजुश्रीचा विश्वासच बसत नव्हता, एवढं प्रचंड सहकार्य तिला मिळालं होतं. इंजिनियर घाडगे आले, सोबत सवाखंडे होते. सवाखंडे आले ते कुरकुरत आले, पण मंजुश्रीचं आणि अण्णांचं काम ऐकून, प्रोजेक्ट बघून भारावूनच गेले. 8 दिवसांनंतर शिक्षक आले. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना स्पेशल 8 दिवसांची रजा दिली होती. कारण एकदा दुर्गम भागात गेले की वेळोवेळी त्यांना परत येता येणार नव्हतं, ते सोयीचं नव्हतं. सर्व 10च्या 10 जण तालुक्याच्या ठिकाणी एकत्र आले. गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना स्वतःची जीप दिली. डोंगराच्या पायथ्यापर्यंतच जीप आली, तिथून पुढे पायवाट, नाही तर खडबडीत बैलगाडी रस्ता. मंजुश्रीने मोठ्या कल्पकतेने डोंगराच्या पायथ्याला बैलगाडी तयार ठेवली होती. सर्व शिक्षक आश्रमावर रात्री उशिरा पोचले. वसंत जगदाळे, पांडुरंग माने, जयवंत म्हात्रे, रंगराव पाटील, माणिक शिंदे, माधव वझे, DR चौगुले, मोतीराम घोणे, परशुराम निंबाळकर, सतीश पुळे, हे ते 10 जण. सर्वसाधारणत 21-22 ते 35च्या वयोगटातले, D.Ed झालेले. निवड मंडळाची जाहिरात, परीक्षा, आदेश यात 1-2 वर्षाचा काळ गेलेला. त्यानंतर नोकरी लागलेले. 2 वर्ष ते 7-8 वर्ष सेवा झालेले, पण प्रत्यक्ष अध्यापनाची संधी कमीच. तालुका ऑफिसमध्ये क्लार्कची कामं त्यांना करावी लागली होती. ताटात भात आणि वरण बघितल्यावर त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. मंजुश्रीनी ते ओळखलं. भात वरण हे 2च पदार्थ इथं बनवले जातात. अहो, पण हे आम्हाला कसं काय जमणार? माधव वझेंचा घास तोंडात फिरत होता. एकतर भाज्या इथे तयार होत नाहीत, आदिवासी शेतीच करत नाहीत, आणि शहरातून भाज्या आणणं शक्य होत नाही, आणि ते आश्रमाला परवडणारं सुद्धा नाही आहे. चर्चा करण्यात अर्थ नाही आहे असं बघून सगळे शिक्षक गप्प झाले. आश्रमावर त्यांना बांबूचं कूड असलेल्या एका मांडवात झोपायची सोय केली होती. सकाळी उघड्यावर त्यांनी गार पाण्यानं आंघोळी उरकल्या. स्वतः मंजुश्री चहा घेऊन आली. चहा घेता घेता मंजुश्रीनी बोलायला सुरुवात केली. आपल्या कार्याला आजपासून सुरुवात होतीये. अडचणी पावलापावलांवर आहेत, पण अडचणी दूर केल्याचा आनंद मोठा असतो. तो आनंद तुम्हाला मिळणार आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, अलीकडचे बाबा आमटे, प्रकाश आमटे
यांनी अडचणीतूनच मार्ग काढला हे पण जाणता, म्हणून तर ते अजरामर झाले. आपण जो प्रकल्प हाती घेतलाय तो प्रकल्प माझा एकटीचा नाही, तो तुमचा, माझा, सगळ्यांचा आहे. यश अपयशाला आपण सगळेजण भागीदार राहणार आहोत. मंजुश्री त्यांना विश्वासात घ्यायचा प्रयत्न करत होती, तेवढ्यात जयवंत म्हात्रे गुरुजी बोलले, मॅडम, मला इथे कितपत राहता येईल माहिती नाही. कारण? रात्रभर झोप नाही आली. कारण? भीती वाटते हो. किती कातर रात्र इथली. कोल्ही कितीतरी वेळ विव्हळत होती आणि वाघ असतीलच ना? हो हो, वाघ आहेत, अस्वल आहेत. नाही, मग शक्य नाही आहे. म्हात्रे गुरुजी, जंगली प्राण्यांविषयी आपण अकारण भीती बाळगतो. एकतर जंगली प्राणी भित्रे असतात, माणसांनाही ते घाबरतात आणि खोड काढल्याशिवाय ते हल्ला करत नाहीत. मंजुश्रींनी समजावून सांगितलं तसे माधव वजे म्हणाले, म्हात्रे गुरुजी, कुत्र अंगावर केव्हा येतं, मांजर केव्हा फिस्स करतं, त्यांना त्रास दिला तरच. हे कुत्रा, मांजर, वाघ सिंहाच्याच वंशाचे ना. मंजुश्रींनी विषयाला हात घातला. शासन आणि दानशूर व्यक्ती आपल्याला मदत करतीलच. माझ्या अंदाजानुसार शाळेची इमारत, मुलांचं हॉस्टेल आणि आपली निवासस्थानं 2-3 महिन्यात बांधून तयार होतील. हे 2-3 महिने मात्र आपल्याला त्रास सहन करायला लागणार. मग तोपर्यंत शाळा कुठे भरवणार? आपण लगेच शाळा चालू करूच शकणार नाही. पहिली आपण मुलं गोळा करायला पाहिजेत. प्रत्येक वाडी वस्तीवर त्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे. मुलं मिळाली की हॉस्टेल सुरू होईल, मग शाळा. आजपासून आपण मुलांच्या शोधार्थ बाहेर पडणार आहोत. आपण 3 ग्रुप करू. एका ग्रुपमध्ये मी आणि 3 शिक्षक, दुसऱ्यात पंढरीनाथ, हा माझा माणूस आहे, त्याच्याबरोबर 3 शिक्षक, आणि तिसऱ्या गटात रामदास आणि 4 शिक्षक. वाड्या वस्त्या आपण वाटून घेऊ. जंगलात फिरायला मिळणार, आदिवासी पाहायला मिळणार, ही जमेची बाजू होती, त्यामुळे कोणी बोललं नाही. काम तसं सोपं वाटत होतं. वस्तीवाडीवर जायचं, शाळेस पात्र वाटणाऱ्या मुलामुलींच्या पालकांना म्हणायचं मुलाला शाळेत घाला. हो नाही म्हणाला तर शिक्षणाचे फायदे सांगायचे. बस, जंगलातली एक मस्त सहल घडणार याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होत्या. वाड्या वस्त्या वाटून घेतल्या, बरोबर आजचा डबा आणि 4 दिवसांचा शिधा घेतला. जंगल सहलीला निघावं तसे सगळेजण आपापल्या बॅगा पाठीला लावून निघाले. मंजुश्रींनी पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना दिल्या. आपण जंगलात जातोय. जंगलाचे नियम वेगळे असतात. प्रत्येक ठिकाणी तोल सांभाळा. भलतं धाडस जीवावर बेतेल. उत्साहात नको ते करू नका. जंगली प्राण्यांची, पक्ष्यांची स्वतःहून खोड काढू नका. मुख्य म्हणजे आदिवासींना कमी लेखू नका. त्यांना सन्मानाचीच वागणूक द्या. आपल्या उद्दिष्टाची जाणीव प्रत्येक ठिकाणी ठेवा. रामदास, वसंत जगदाळे, पांडुरंग माने, जयवंत म्हात्रे हे गोळवडवरनं निघाले. प्रथम ते साकोलीला जाणार होते. वाट अर्थात पाऊलवाट. चालताना झाडं, झुडपं, वेली बाजूला सारत चालायचं. रामदास अनुभवी होता, तो वाट काढत चालला होता. चढण लागली. झाडाझुडपांचा आधार घेत पांडुरंग माने चालायला लागले. जयवंत म्हात्रेंनी कारीची काठी हातात घेतली. तासाभरात तिघही थकले, बैठक मारली. सर्व बाजूंनी किर्र जंगल आणि बाहेरच्या जगाचा संपर्क तुटलेला. रामदास, अरे अशात वाघ आला तर? वसंत जगदाळेंचे हातपाय थकले होते, पण तोंड तरतरीत होतं. त्यांनी प्रश्न विचारला होता. नाही, ते काय करणार नाहीत. माझ्या राज्यात कोण आलंय हे बघून घेईन तो. त्याच्यापासून धोका नाही हो. आणि आपल्यापासून त्याला काही धोका नाही हे त्याच्या लक्षात आलं ना का तो आपल्या आयटीत चालत जातो. आणि त्यांनी हल्ला केलाच तर? माझ्या हातात काठी आहे ना, मी त्याला एका काठीत लोळवेल, काळजी करू नका. म्हात्रे मास्तर, वाघ म्हणजे काय पहिलीतलं पोरग आहे का? हात पुढे कर असं म्हटल्याबरोबर हातावर छडी घ्यायला. शिकाऱ्याच्या हातात बंदूक असली तरी त्याच्यावर वाघ धावून जातो म्हणे. पांडुरंग मानेंनी ऐकीव माहिती दिली. वसंत जगदाळेंनी मग वाचल्याचं सांगायला सुरुवात केली.
बघा, नरभक्षक कादंबरीत नरभक्षक वाघाची माहिती दिली आहे. घरातला माणूस उचलून निघून जायचा हो. अगदी आईच्या कुशीतली मुलं सुद्धा नेली. नवऱ्याला बायको कधी उचलली हे सुद्धा कळत नसे. आपण चौघांना एकाच वेळी त्याने उचललं ना तरी कळणार नाही. पांडुरंग माने विनोदात बोलला. अहो माने गुरुजी खोटं नाही सांगत. जगदाळे गुरुजी, तुम्ही सांगताय ते खरं आहे, पण ते कादंबरीतलं सांगताय. कादंबरीतल्या घटना खऱ्या असतात असं नाही. चला चला उठा चला. अंधार पडायचे, आता आपल्याला साकोलीला पोचायचे. रामदास बोलला आणि उठून चालायलाच लागला. बाकीच्या तिघांना उठायलाच लागलं. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.